नमस्कार. आज मी तुम्हाला अष्टविनायकातील पहिला गणपती जो आहे मोरगावचा मयुरेश्वर. आपण तीर्थयात्रेला जातो, आपण घाईघाई नमस्कार करतो, दर्शन घेतो, गर्दी असते, तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक देवाची गणपती असो किंवा कुठलं तीर्थक्षेत्र असो त्याची माहिती मिळणे हे खूप महत्वाचे असते. तर मोरगावचा मयुरेश्वर अष्टविनायकांच्या ठिकाणात मोरगाव हे प्रमुख समजले जाते. मोरगाव हे पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात आहे. याला भूस्वानंद भुवन असे म्हणतात. एकेकाळी या गावाच्या आसपास मोर खूप प्रमाणात होते आणि या गावाचा आकार मोराच्या आकारासारखा आहे. मार्ग मोरगाव पुण्याहून 64 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून मोरगावला जाण्यासाठी थेट एसटी बसेस मिळतात. पुण्याहून रेल्वेने दक्षिण रेल्वेच्या जेजुरी स्टेशनवर उतरून तेथून 16 किलोमीटरवर असलेल्या मोरगावला जायला एसटी बसेस मिळतात. नीरा या स्टेशनवर उतरून एसटी बसेसने जाता येते. पुणे दौंड मार्गावर केडगाव स्टेशनवर उतरलो तर तेथून एसटी बस मिळते. मयुरेश्वराचे मंदिर मोरगाव कऱ्हा नदीच्या काठी आहे. येथील मयुरेश्वर गणपतीचे मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याची बांधणी मुसलमानी पद्धतीची आहे. मोरगावच्या मंदिराचे आवार बिदरच्या पातशाहीत जामदारखान्याच्या अधिकारी असलेल्या गोळे या हिंदू अधिकाऱ्याने बांधले. या देवस्थानाला मुसलमानी राजवटीत सरकारी नेमणुका मिळाल्या आहेत. मंदिराच्या भोवती 50 फूट उंचीची तटबंदी आहे. 4 कोपऱ्यात मिनारासारखे 4 खांब आहेत. हे देवस्थान बिदरच्या महामनी राजाच्या काळात बांधण्यात आले असावे व निजामशाही राजवटीत त्याचा जीर्णोद्धार झाला असावा. घुमट आणि मनोरे यांनी युक्त असलेली ही मंदिराची वास्तू दुरून एखाद्या दर्ग्यासारखी दिसते. त्या काळात बांधकाम करणारे कारागीर व त्यांचे बांधकामाचे तंत्र त्या स्वरूपाचे होते इतकेच त्याचे कारण असावे. मंदिराला अनेक दगडी पायऱ्या आहेत. मंदिराच्या आवारात संगमरवरी फरशी आहे. मंदिराच्या दारात नगारखाना आहे. जवळच मयुरेश्वराकडे तोंड केलेली एका भल्या मोठ्या उंदराची मूर्ती आहे. उंदराने आपल्या पुढील 2 पायात लाडू घेतला आहे. गणपती पुढे नंदी मोरगावच्या गणपती समोर एक नंदीही आहे. हा नंदी काळ्या पाषाणाचा आणि प्रचंड आहे. तो रेखीव असला तरी काहीसा अर्धवट कोरून झाल्यावर काम तसेच राहिलेले आहे. त्याची बसण्याची ऐट धष्टपुष्ट मान व शिंड वगैरे गोष्टी प्रमाणात कोरलेल्या व डोळ्यात भरणाऱ्या आहेत. हा नंदी मोरगावच्या गणपती समोर कसा बसवला या संबंधी एक दंतकथा आहे. मोरगाव पासून जवळ असलेल्या एका शंकराच्या मंदिरात बसवण्यासाठी जवळच तो कोरण्याचे काम सुरू होते. तो अर्धवट करून झाल्यावर एका गाड्यावर चढवून शिव मंदिराकडे नेण्यात येत असता मोरगावच्या मोरेश्वराच्या मंदिरासमोर तो गाडा मोडला आणि नंदी मोरेश्वरासमोर रस्त्यावर जो बसला तो तेथून हलेच ना. शेवटी त्या कारागिरापैकी एकाच्या स्वप्नात येऊन नंदीने सांगितले, मला येथेच मोरेश्वराजवळ बसायचे आहे. मला बळेच दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करू नका. मी येणार नाही. तेव्हा लोकांचा नाईलाज झाला व लोकांनी नंदीला येथेच मोरगावी गणपती समोर बसवले. येथे जवळच 2 दीपमाळा आहेत. येथून पुढे गेले की मुख्य मंदिराचे सभागृह लागते. त्याला 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. सभा मंडपाच्या पूर्वेला शमीचे आणि बेलाचे झाड आहे तर पश्चिमेला तरटीचे झाड आहे. याला कल्पवृक्ष असेही म्हणतात. सभा मंडपाच्या भोवती अष्टदिशांना 8 गजानन मूर्ती बसवलेल्या आहेत. त्यांची नावे एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, नटराज, धूम्रवर्ण, वक्रतुंड याशिवाय मंदिरात एकूण 23 परिवार मूर्ती बसवलेल्या आहेत. मयुरेश्वराची मूर्ती सभा मंडपात आल्यावर समोर देवाचा गाभारा आहे. गाभाऱ्यात मयुरेश्वराची डाव्या सोंडाची बैठी मूर्ती आहे. मयुरेश्वराच्या सर्व अंगाला शेंदूर लावला आहे. डोळ्यात आणि बेंबीत हिरे चमकत आहेत. देवाच्या मस्तकावर नागराजाने पणा पसरवलेला आहे. मूर्तीच्या शेजारी दोन्ही बाजूंना रुद्धी सिद्धी यांच्या पितळी मूर्ती आहेत. पूजा केलेली दुर्वा फुले वाहिलेली मयुरेश्वराची मूर्ती प्रसन्न दिसते. भाविकांच्या मनात श्रद्धा निर्माण करते. मयुरेश्वराची मूळ मूर्ती आत लहान आकाराची आहे. तिच्यावर शेंदुराचे अनेक लेपावर लेप चढल्यामुळे ती एवढी मोठी दिसते. केव्हा तरी 100-125 वर्षांनी हे चंद्राचे कवच निखळून पडते व मग आतील मूळची रेखीव मूर्ती दिसते. मोरगावच्या मयुरेश्वराचे कवच अशा प्रकारे सन 1788 व सन 1882 मध्ये पडल्याची माहिती समजते.
दररोजचे कार्यक्रम. मयुरेश्वराची पहाटे 5 वाजता प्रक्षाळ पूजा असते. ही पूजा गुरव पुजारी करतात. नंतर सकाळी 7 वाजता आणि दुपारी 12 वाजता षोडशोपचारे पूजा असते. या पूजा ब्राह्मण पुजारी करतात. यावेळी गणपती अथर्व शीर्षाची आवर्तने म्हणण्यात येतात. रात्री 8 वाजता पुन्हा पंचोपचार पूजा असते. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे असते. नंतर शेजारती होऊन मंदिर बंद होते. विशेष उत्सव. भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी, गणेश जन्म हे मोठे उत्सव येथे असतात. विजयादशमीलाही मोठा उत्सव असतो. यावेळी मयुरेश्वराची पालखी निघते. सोमवती अमावस्येलाही उत्सव असतो. उत्सवाच्या वेळी यात्रेकरूंची मोठी गर्दी असते. अधिक माहिती. मोरगाव येथे उपाध्ये मंडळींच्या घरी उतरण्याची व्यवस्था होते. स्नान भोजन यांची व्यवस्था त्यांच्या घरी होते. यात्रेकरू देवाची पूजा, सहस्रावर्तने, जप, प्रदक्षिणा इत्यादी प्रकारे सेवा करतात. मयुरेश्वराचे सोन्या मोत्यांचे, हिऱ्या माणकांचे मौल्यवान अलंकार आहेत. उत्सवाच्या विशेष प्रसंगी ते देवाला घालतात. प्रसिद्ध साधू मोरया गोसावी यांचे मोरगाव हे जन्मस्थान आहे. येथील ब्रह्मकमंडलू तीर्थात त्यांना एक गणेश मूर्ती सापडली. त्यांनी चिंचवड येथे मंदिर बांधून तेथे त्या मूर्तीची स्थापना केली. मोरया गोसावींची पालखी भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघ शुद्ध चतुर्थी या 2 वेळी चिंचवड येथून येथे येते. मोरया गोसावी यांनी चिंचवड येथे इसवी सन 1655 च्या सुमारास समाधी घेतली. समर्थ रामदास मोरगावी आले होते. मयुरेश्वराचे दर्शन घेत असता त्यांना मंगलमूर्तीची पुढील आरती स्फुरली. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटीशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची वगैरे. आणखी एका सत्पुरुषाचा संबंध मोरगावाशी आहे. मयुरेश्वराच्या डाव्या हाताला विघ्नेश्वराची ओवरी आहे. या ओवरीत 17व्या शतकाच्या अखेरीस गणेश योगींद्र हे थोर गणेश भक्त राहत. यांनी येथे 12 वर्षे गणेशाची उपासना केली. यांनी संस्कृत गणेश पुराणावर मराठी टीका लिहिली आहे. त्यांनी शके 1727 च्या माघ वद्य दशमीला मोरगाव येथे समाधी घेतली. अशा प्रकारे मोरगाव हे अष्टविनायकापैकी प्रमुख गणेश क्षेत्र आहे. या मयुरेश्वराची कथा खूप वर्षापूर्वीची कथा. गंडकी नगरी नावाचे एक राज्य होते. तेथे चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत होता. हा राजा मोठा पुण्यशील होता, परंतु त्याला मूलबाळ नव्हते. कुणी एका साधूने त्याला सूर्याचे नामस्मरण करण्यास सांगितले. पुत्र नसल्याने दुःखी कष्टी असलेला राजा साधूचे ते बोलणे ऐकून आनंदित झाला. त्याने नित्यनेमाने देवाची पूजा केली, उपासना केली. सुदैवाने राजास पुत्र प्राप्ती झाली. राजाने त्याचे नाव सिंधू ठेवले. काही वर्षांनी सिंधू राजा झाला. सिंधू राजाने देखील सूर्योपासना केली. सिंधू राजाला सूर्यदेव प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले. राजा म्हणाला, सूर्यदेवा, मला अमर व्हायचंय. सूर्य बोलला, अरे, मरण सर्वांना अटळ आहे, तथापि मी तुला अमृताचे जेवण देतो. ते जोपर्यंत तू धारण करशील तोपर्यंत तुला मरण येणार नाही. सूर्याचा हा वर मिळताच सिंधू राजा उतला मातला उन्मत्त झाला. आपण त्रैलोक्याचे राज्य जिंकावे अशी इच्छा मनाशी बाळगून तो युद्धास उभा ठाकला. त्याने पृथ्वी जिंकली, इंद्राचा पराभव केला, विष्णूला देखील त्याने युद्धात हरवले. सर्व देवांना त्याने पराभूत करून आपल्या गंडकी नगरीच्या कैदखान्यात बंदिस्त केले. राजा सिंधूने आता सत्यलोक व कैलासाकडे आपली दृष्टी वळविली. तेव्हा मात्र सर्व देवगण दुःखी झाले. सर्व देवांनी आपला अधिपती गणेश याची प्रार्थना केली. तेव्हा सर्व देवांवर कृपादृष्टी असलेला गणेश त्यांना म्हणाला, मी पार्वती मातेच्या पोटी जन्म घेतो. मयुरेश्वर ह्या नावाने मी ओळखला जाईन व तुमची संकटातून सुटका करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माता पार्वती गणेशाची पूजा करीत होती. तेव्हा गणेशाने बालकाचे रूप घेऊन पार्वतीस म्हटले, आई, मी तुझ्या मुलाचे रूप घेऊन आलो आहे. स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली आणि त्याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली की, हे सिंधू राजा, तुझा नाश करण्यासाठी विनायकाने अवतार घेतला आहे. काही दिवसांनी गणेशाचे व सिंधूचे युद्ध झाले. युद्धात गणेशाचे वाहन होते मोर. गणेशाने कमलासुराचा वध केला व त्याच्या शरीराचे 3 तुकडे करून 3 दिशांना फेकले. डोक्याचा भाग ज्या ठिकाणी पडला ते ठिकाण म्हणजे मोरगाव. लवकरच गणेशाने सिंधू राजाला पराभूत केले. सर्व देवांची सुटका झाली. पुढे गणेश भक्तांनी मोरगाव येथे विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशाने मोरावर बसून दैत्याचे पारिपत्य केले म्हणून त्याला मोरेश्वर असे म्हणतात. ही विनायकाची मूर्ती जेथे आहे ते गाव मोरगाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.